दादा हो दादा दादा नाहीत का? नाही दादा नाहीत घरी. काय झालं? 100 रुपये सांगितले डॉक्टरला घ्यायचे. 100 रुपये पैसे नाही आहेत बा माझ्याजवळ. मग दादा कुठं जायला? दादा बाहेर जायला, वावरात जायला दादा. मग मी इथंच थांबतो. नाही पैसेच नाहीत ना. तुम्ही थांबून काय करता? औषध घ्यायची सांगितली. मी संध्याला जातो तर इथंच बसतो. हातात लटलट कापत नाही. डॉक्टरने औषध घ्यायची सांगितली मला. तुम्हाला डॉक्टरनं औषध घ्यायचे सांगितले. तुमचे हात पाय लटलट कापून राहिले. पण तुमचे भाऊ घरी नाहीत ना आता. ते वारातून येईपर्यंत बसून राहा. मग तुम्ही अटीच. मी इथंच थांबतो. हो थांबा, जाऊच नका. दादानं 20 रुपयाला ओळखलं नाही. 20 रुपयाला काय झालं आता? हे माझ्या पोलात मधून फोटो मला. हा हे फोटो तुमच्या पोलात मधून मला. अरे दादा आता हे आमचं घराचं काम झालं मोडतो ते. मला सांगायचं नाही. उचला तुमच्या हा घरामध्ये. बंद कर बोर. उचला हे. 20 रुपयाला ओळखलं नाही तुम्ही मला. अरे दादा देतो म्हटलं उद्या. आता काही पैसे नाहीत ना. उचला ते. हा उचला ते माझ्या जाग्यातून. मला आम्हाला माहिती आहे तुमचा प्लॉट आहे. तुम्ही राहता याच्यात. आता राहायचं बांधकाम करतात. पण आता आमचं घराचं काम चालू आहे म्हणून आम्ही काही दिवस राहतो. नंतर आम्ही जातो आमच्या घरात. नाही तुम्ही मला 20 रुपयाला ओळख नाही. उचला सध्याच पाहिजे मला ते खाली करून. हे बोर पासून तुमची जागा आहे. हे की माझ्या जाग्यामध्ये बांधलं. अरे दादा हे बोर पासून नाही ना. हे जे आहे ना हे दिवाल. हे दिवाल अशी आमची जागा आम्ही घेऊन घेतलं. नाही माझ्या जागेमध्ये आले. हे तुमचं वटून इकडे आहे. अरे दादा तसं नाही रे भाऊ. तसं नाही ना. नाही दादा हे तुमचं वटून आहे. कायच करावं कसं समजा. 4 लोकांना बोलावं का मग ती हे सांगायसाठी की हे बांधकाम असं आहे. हा आमचा प्लॉट असून इकडे येते आमची जागा. हे माझी जागा इकडे. हे तुमची जागा इकडे. म्हणजे 20 रुपये दिले नाही म्हणून एवढं काय करायचं का? तुम्ही काही आता माझ्या मधलं काय ऐकून राहिले. अरे दादा काय आपण भांडण करायला दादा काळीगिरी काले आणली. अरे बाबा मी खोपं मोडतो माहिती प्लॉट खाली करून देतो बाबा. आम्ही राहतो तू राह बाबा प्लॉट मध्ये. नाही सध्या पाहिजेत मला. सध्या नाही. आता थोडस काही दिवस राहत. ह्या बांधकाम झालं की देतो दादा हे करून खाली करून. नाही काहीच सांगू नका ते मला. काहीच सांगू नका. अरे असं कोण करता बाबा? नाही मला मारतं का तू? तर मी उचलून टाकून तर सगळं आता ते सांभाळ. काय करा या दादा का दारू पिऊन आला का बा? दारूच पिलेला ते त्याच्या नादी कुठे लागतात. चला आता ते काढून देतात म्हणतात ना. मग चला आता कुठे चालले जाऊ आपण. काही दिवस खाली झालं. लहानचं मोठं केलं. आई बाबा होते त्यावेळेपासून मी वागवलं. आता समजत नाही ना. हे तुमचं सगळ्यांनी दादा मला काही ऐकत नाही. बाबा एवढी घाई काय झाली? देतो काय करा या भाऊचं काही समजून नाही राहिलं बा. डोकं पागल करून टाकलं. एवढं बांधकाम घेऊन आणि खाली पण सांगितलं मला 20 रुपये द्या. 20 रुपये दिले नाही तुम्ही. मला समजून तुम्ही काय करा या भाऊचं बा काही समजून राहिलं मला. दादा आपण एका मायचे लेकर एवढा राग यायला पाहिजे का? लहानचं मी मोठं केलं. शाळा शिकवली. शाळेत काहीतरी म्हटलं बनीन भाऊ. पण हे दारूच्या व्यसन निघाला दादा तू हे काम करू राहिला. अरे बाबा आमचं घर झालं की आम्ही प्लॉट खाली करून देतो त्याला. असं नको करू. सामान घेऊन जा आमच्या घरात. ते मला काय सांगितलं नाही. हे तुमचं कमाईन का पाहिजे. दादा म्हणजे राहायचंच नाही बा. चल सामान घेऊन जाऊ. नंतर हे मोडताळ करेल आपण. एखादी गाडी आपली बंडी घेऊन येऊ. आपण तिकडे खोपडं बांधू. आपलं घराचं काम होईल. चल घे. देवा भगवंता. बरं बाबू नेतो रे भाऊ. दादा निघतो आम्ही आता. बरं दादा.
आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं तर आम्ही इथे आता कसंही राहतो, आम्ही कशी दिवस गुजारू. त्या जागेतला प्लॉट खाली करून देतो, आम्ही मोडतो, आम्ही इकडे घेऊन येतो बाबा. बस नाही दादा, माझं चुकलं, चला ऑफिस घराकडे. दारूच्या नशेमध्ये झालं ना. माझं दारूच्या नशेमध्ये झालं ते. चला काय चल ना. दादा आपण एका मायचे लेकरं, बरं केलं बाबा. आता पश्चाताप झाला, तुला समजलं की आपण एका मायचे लेकरं असा पश्चाताप करून दारू प्यायचंच नाही, व्यसन सोडून द्यायचं. यानं काय घराचे नाश होतात. आताच आपल्या दोघं भांडण झालं तर वैरीपणा झाला होता, असा वैरीपणा झाला नाही पाहिजे. आता मस्त मी तुला उद्या माझं चौकशीन काही द्यायचं देईन, पण आता दारू बंद कर आणि घरात मी पैसे देईन, त्या घरात आणायचं, लेकराला चांगलं खाऊ पिऊ घाला दादा. याच्या पुढे दारू पिणार नाही दादा मी. बर 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 बा, तसंच पाहिजे. बर 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 दादा, ठीक आहे दादा.